नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला आता पुढच्या काही दिवसात मालिकेत खूपच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पार्थला कळालेलं असतं की काव्याला आपल्यापासून डिवोर्स हवा आहे. त्यामुळे मी तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करत होतो. पण मला कळालं की दुसरा तिसरा प्रॉब्लेम नसून तुमच्या आयुष्यातला प्रॉब्लेम मीच आहे. म्हणजेच तुम्हाला माझ्यापासून डिवोर्स हवा आहे. आणि तोही प्रॉब्लेम मी लवकरच सॉल्व करेल. तुम्ही काळजी करू नका. मी लवकरच तुम्हाला या नात्यातून मोकळं करून टाकेल. तेव्हा काव्या ह्या सगळ्या घडलेल्या प्रकरणावर काव्या पार्थची माफी मागते. पण तेव्हा पार्थ म्हणतो की माझ्या काही फिलिंग्स आता परत येणार नाहीत. तुम्हाला माझ्यापासून मोकळीक हवी आहे ना, तर मी तुम्हाला हाही आनंद देणार आणि तो पण लवकरच. असं म्हणूनच पार्थ आता तिथून रागात निघून जातो. काव्यासोबत नवीन संसार मांडायचा असं स्वप्न पार्थनी पाहिलेलं असून त्यासाठी तो खूप सारे प्रयत्न करत असतो. पण आता हे सगळं कळल्यानंतर पार्थ खूपच डिस्टर्ब झालेला असतो. आधी आपल्या नंदिनीशी लग्न होणार होतं, पण आयुष्यात आपल्या नंदिनी पण भेटली नाही. नंतर आपलं काव्याशी लग्न झालं, तीही आपल्या आयुष्यात राहिली नाही. या सगळ्या टेन्शनमुळे पार्थ दारू पितो आणि दारू पिता पिता तो ड्राईव्ह करत असतो. अखेर होत्याचं नव्हतं होतं आणि पार्थचा ॲक्सिडेंट होतो आणि पार्थला खूप सारं लागलेलं असतं. घरी कळताच मानिनीला आता वाटतं की गुरुजींची भविष्यवाणी पुन्हा एकदा खरी ठरलेली आहे. मानिनी म्हणते, असं काय झालं असेल की माझ्या मुलांवर एकामागे एक संकट येतच आहे. मानिनी ह्या सगळ्या प्रकरणाशी एकदम मुळाशी जायचा आता प्रयत्न करत असते. दुसरीकडे हे सगळं आता पार्थचं असं झालेलं आहे हे काव्याला कळताच काव्या ही देशमुखांच्या घरी येते आणि काव्या खूप सारी रडत असते. मानिनीला येऊन ती घट्ट मिठी मारते आणि म्हणते हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. मानिनीला अशी का बोलते काव्या हे काही कळतच नसतं. तेव्हा काव्या बोलते, मी पार्थच्या भावना दुखवायला नको हव्या त्या, त्यामुळेच हे सगळं झालं आहे. आता मानिनीला मानिनीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता पुढे अजून काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.